नमो नारायण. मी शैला चन्नावर, नांदी ग्रुप नांदेड. होम स्क्रीन वरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक 3. योगो योग विदान नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान केशवः पुरुषोत्तमः. योगः ज्याचे ज्ञान अगर अनुभूती योग मार्गाने होऊ शकते तो विष्णू. आपल्याला व्यापार क्षेत्रातून इंद्रिये आवरून घेऊन योग साधक जेव्हा आपले मन स्थिर करतो तेव्हा त्याची जाणीव एका उच्च पातळीवर उचलली जाते व त्याला सत्याची प्रचिती येते, म्हणजेच योग साध्य होतो. प्रशांत मन व बुद्धीची साम्यावस्था झाली असता योग स्थिती प्राप्त होते. समत्वम योग उच्चते. योगामधून त्याचे ज्ञान होते म्हणून त्यालाच योग असे म्हटले आहे. योग विदान नेता. योग जाणणाऱ्या सर्व व्यक्तींना योगविद त्यांच्या सर्व कर्मामध्ये जो मार्गदर्शन करतो तो सिद्धावस्थेत प्राप्त झालेल्या सर्व मनुष्यांचे एकच ध्येय असते व ते म्हणजे पूर्ण ब्रह्म परमात्मा. आपल्यासारख्या सामान्य माणसांची सर्व कर्मे अहंकार व स्वार्थ प्रेरित असतात, तर साक्षात्कारी व्यक्तींच्या हृदयातील परमेश्वरच त्यांच्या सर्व कृतींना प्रेरणा देत असतो. ह्या अनुभव स्तरालाच महाविष्णू असे म्हटले आहे. ही कल्पना गीतेमध्येही अत्यंत भावपूर्ण शब्दाने विशद केली आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान म्हणतात, जे अनन्य भावाने सतत माझे चिंतन करतात त्याच्या सर्व व्यावहारिक दैनंदिन गरजा व पारमार्थिक साधना दोन्हीही मी पूर्ण करतो. प्रधान पुरुषेश्वरः. जो प्रधान व पुरुष या दोन्हींचा स्वामी आहे तो श्री विष्णू. प्रधान या शब्दाचा अर्थ आहे माया, जी या संपूर्ण विश्वाचे कारण आहे. पुरुष शब्दाने आपल्यातील आत्म्याचा निर्देश केला आहे, तोच जीव होय. व ईश्वर म्हणजे स्वामी. ईशते इति ईश्वरः. तो माया व पुरुष या दोन्हींचा स्वामी आहे. त्यांच्याचमुळे माया व जीव यांना अस्तित्व आहे व ते कार्यरत आहेत. माया, जीव व त्यांचा स्वामी या तिन्हीतूनही जे परमतत्व व्यक्त होते ते म्हणजेच श्री विष्णू. नारसिंह वपुः. ज्याची आकृती अर्ध मानव व अर्ध सिंह अशा स्वरूपाची आहे तो श्री विष्णूने आपल्या 4थ्या अवतारामध्ये अशी आकृती धारण केली. नास्तिक व उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपूचा नाश करून भक्त प्रल्हादावर त्यांनी कृपा केली. श्रीमान. जो नित्य श्री सहित आहे तो. श्री म्हणजेच माता लक्ष्मी. पुराण वचनांप्रमाणे माता लक्ष्मी ही सर्व गुण व सर्व शक्तींचे प्रतीक आहे. सर्व शक्तिमान परमेश्वरामधील व्यक्त दशेस येणारी शक्ती म्हणजेच श्री लक्ष्मी. ही शक्ती त्याच्या जवळ सतत असते म्हणून त्याला श्रीमान असे संबोधिले आहे. केशवः. ज्याचे केश सौंदर्ययुक्त व प्रशंसनीय आहेत तो आपणास परिचित असलेला श्रीकृष्ण म्हणजेच श्री विष्णू होय. प्रशस्ताः केशाः संत्यस्येति केशवः. या संज्ञेचा दुसरा अर्थ होतो कंसाने पाठवलेल्या केशी राक्षसाचा वध करणारा तो बालकृष्ण. अशा तऱ्हेचे विवेचन विष्णू पुराणात आले आहे. यस्मात् त्वयैव दृष्टात्मा ऋतः केशी जनार्दन
तस्मात् केशव नाम्ना त्वं लोके ज्ञेयो भविष्यसि। पुरुषोत्तमः। जीव कल्पनेचे आपण जेव्हा विवरण करू लागतो तेव्हा आपल्याला दिसते की नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा या दोहोंनी मिळून जे व्यक्तित्व विकसित होते त्यालाच जीव असे म्हटले जाते। पाण्याच्या पृष्ठभागावर नर्तन करताना दिसणारी चंद्राची आकृती म्हणजे आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब असते। ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्याचा पृष्ठभाग व प्रतिबिंब यापासून पूर्णतः वेगळा आहे, त्याचप्रमाणे परमात्मा हा शुद्धावस्थेत नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा जीवात्मा या दोन्हींपासून भिन्न असतो, पण तो प्रकृतीमधून व्यक्त होत असतो। म्हणूनच ते परात्पर सत्य पुरुषोत्तम या नावाने संबोधिले जाते। धन्यवाद। नमो नारायण।